इकडे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झाडाझडती होऊन देखील रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना सुनील तटकरे यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचा गौप्यस्फोट आमदार दळवी यांनी केला आणि त्यांच्या या आरोपांमुळे सध्या खळबळ उडाली आहे। त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं, कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे, काय लपून राहणं। बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणते। तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे, आता ही बंद केली पाहिजे। आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे। ते रायगडमधल्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। आपण थेट जाऊया प्रफुल्लकडे। प्रफुल्ल, एकंदरीतच रायगडमधलं राजकारण आता चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। अगदी दोन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांपासून ते वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे वाकयुद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संघर्ष तीव्र होताना दिसतोय, काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत? नक्कीच आपण बघतोय विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच शिवसेनेचे आमदार असतील किंवा मंत्री असतील हे सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना पाहायला मिळतात। त्यांना डिवचण्याची एकही संधी ते सोडत नाहीत। आता मात्र महेंद्र दळवी यांनी जो गौप्यस्फोट केला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे की नजीकच्या काळात सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपची कमळ निशाणी आणि दिल्ली वारीच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असल्याचा गौप्यस्फोट जो आहे तो महेंद्र दळवी यांनी केलेला आहे। खरं तर याच्या मागची काही कारणं सांगितली जातात। नगरपालिका निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद निवडणुका असतील ह्या महायुतीमधून लढवाव्यात अशी भूमिका सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी मांडलेली होती, मात्र त्याकडे सुनील तटकरे यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं आणि शिवसेनेला बाजूला ठेवून रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालेली आहे आणि या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना पक्ष जो आहे तो कुठेतरी एकाकी पडल्याचं चित्र आहे आणि हीच किनार या महेंद्र दळवी यांच्या गौप्यस्फोटामागे असल्याचं सांगितलं जातंय। मात्र दळवी यांचा गौप्यस्फोट जो आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याचे पडसाद नजीकच्या काळात महायुतीमध्ये पडण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच प्रफुल्ल, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगडमधून आपल्या बरोबर होते आणि जाऊया पुढे महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी रायगडमधूनच आहे। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमधला वाद हा कायम आहे। राष्ट्रवादीची एकमेव सीट ही आम्ही निवडून आणलेली आहे आणि मंत्री भरत गोगावलेंनी तटकरेंवर ही टीका केली आहे। राष्ट्रवादीचं आव्हान स्वीकारतो असं गोगावले म्हणालेले आहेत। त्यामुळे रायगडमधला हा सगळा राजकीय संघर्ष पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र होणार अशीच ही सगळी चिन्ह दिसतात, हे संकेत दिसतात। तशी वक्तव्य दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळतात। ते रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतला हा वाद आता आणखी वाढत चाललेला आहे। राष्ट्रवादीची एकमेव सीट ही आम्ही निवडून आणली असं मंत्री भरत गोगावलेंनी तटकरेंवर टीका केली आणि राष्ट्रवादीचं आव्हान आम्ही स्वीकारतो असंही गोगावले म्हणाले।